नमस्कार मित्रांनो. तुम्ही टर्म लाईफ इन्शुरन्स काढलात का किंवा हेल्थ इन्शुरन्स? कारण गेल्या 4-1 वर्षांपासून हा व्हायरस आला आहे, तो व्हायरस आला आहे, अशा भरपूर न्यूज आपण ऐकतो आहे. कन्फ्यूज झाला असाल ना मी हे आत्ता काय बोलतो आहे. तर मी अनिकेत बापट तुमच्या सर्वांचं स्वागत करतो डिजिटल गप्पांच्या या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आज आपले गेस्ट आहेत आरंभ इन्शुरन्स या कंपनीचे पार्टनर अँड फाउंडर मिस्टर प्रसाद वाळके. आणि त्यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत याच विषयावर, म्हणजेच इन्शुरन्सेसच्या रिगार्डिंग. चला तर मग वेळ वाया न घालवता भेटूयात प्रसाद सरांना आणि गप्पा मारूयात, त्यांच्याविषयी जाणून घेऊयात, इन्शुरन्सेसचे वेगवेगळे कॉर्नर्स जाणून घेऊयात. सुरुवात करूयात आजच्या भागाला. लेट्स गो. तर प्रसाद सर, तुमचं मनापासून स्वागत. सगळ्यात पहिले खूप वेगवेगळ्या इन्शुरन्सेसच्या रिगार्डिंग बरेच मिथ्स आहेत, बऱ्याच गोष्टी इन्शुरन्सेसच्या रिगार्डिंग लोकांना माहीत नसतात. तर त्या तुमच्याकडनं आज मला ऐकायला आवडणार आहेत आणि ऑफकोर्स आपल्या प्रेक्षकांनाही आवडणार आहेत. तर सुरुवात करताना इन्शुरन्सेसवर येऊयात आपण. पण मला माहिती आहे तुमची सुरुवात ही बाय एज्युकेशन, बाय प्रोफेशन ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि डिझाईन बॅकग्राऊंडची आहे. तर त्याच्याविषयी सांगा ना जरा मला. ओके, सर्वप्रथम थँक्यू मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. बेसिकली मी ब्रॉटअप पुण्यामधलाच आहे. जसं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं सांगायचं म्हटलं तर माझा डिप्लोमा DY पाटील कॉलेजमधनं झाला आणि शिवाजीनगरमध्ये मॉडर्न कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग माझं मेकॅनिकलमध्ये कंप्लीट झालं. सो हा प्रवास करत असताना मग ग्रॅज्युएशननंतर जसं प्रत्येक इंजिनिअरला काही स्वप्न असतात की मी ह्या कंपनीमध्ये XYZ पोझिशनला असेल किंवा हा प्रोजेक्ट मी हँडल करत असेल. मग टाटा असेल, महिंद्रा असेल, XYZ कंपनीज, मल्टीनॅशनल कंपनीज असेल. तो माझा प्रवास पण साधारण असाच होता की मी कॉलेज पासआउट झाल्यावर मी एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ॲज अ डिझायनरमध्ये काम केलं. मग त्याच्यानंतर मला महिंद्रामध्ये ब्रेक मिळाला. महिंद्रा R&Dमध्ये 2 वर्ष काम केली. तिथून मी फोरेशियासारख्या कंपनीमध्ये 5-6 वर्ष काम केली, जिथून मला अब्रॉड जाण्याची पण संधी मिळाली जर्मनीमध्ये. प्लस टाटा ऑटोकॉम किंवा आणि टाटा एलेक्सी अशा टाटाज ग्रुपबरोबर पण मी ॲज अ डिझायनर, ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर मी काम केलं. तिथूनही मला अब्रॉड UKला जायला ह्या संधी मिळाल्या. बरोबर. आता प्रश्न येतो की मी अचानक इकडे का, म्हणजे कसं डिझाईन ही एक फील्ड आहे ज्याच्यामध्ये करिअर खूप इंटरेस्टिंग आहे. बट कोविडनंतर काही गोष्टी अशा झाल्या की सिच्युएशन्स मी बघितल्या म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या लाईफमध्ये. बरोबर. सो कसं होत गेलं की काही मोठे मोठे डायरेक्टर्स ज्यांनी आज करोडोचे एम्पायर उभं केलेले आहेत, त्यांचे मी डेथ स्वतःहून बघितलेले आहेत. सो हे माझ्यासाठी खूप टचिंग होतं. आणि त्यावेळेस माझं थोडंसं लाइकिंग या क्षेत्राकडे यायला लागलं हळूहळू. कारण बेसिकली माझं फॅमिली बॅकग्राऊंड हे इन्शुरन्स आहे. सो माझे आईवडील गेले 22 वर्ष इन्शुरन्स क्षेत्रात आहेत. म्हणजे आज त्यांचे जवळजवळ 950 लोक त्यांच्या अंडर ॲज अ फ्रीलान्सर म्हणून काम करतात. बरोबर. ऑल ओव्हर महाराष्ट्र. सो ते बाळकडू म्हणतो ना आपण, ते पहिल्यापासून होतं बट ते बाहेर येत नव्हतं. बरेच वेळा मी ट्राय केलं की इन्शुरन्स एक करिअर म्हणून बघावं. बरेच वेळा एक्झाम दिले 2-3 मध्ये. बट ते डोक्यात तो किडा होता ना, नाही आपण इंजिनियर आहोत, तर आपण काहीतरी क्रिएटिव्ह, आपण गाड्यांमध्ये किंवा ऑटोमोबाईल्समध्ये आपण काहीतरी मोठं काम केलं पाहिजे. तोच माझा पण तोच प्रश्न आता मला पडला की बेसिकली व्हेन इट कम्स टू 1 किंवा 2 वर्षाचं करिअर, फार तर फार 5 वर्षाचं करिअर, बट 16 वर्षांचा एवढा मोठा पोर्टफोलिओ असताना एकदम ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हटलात की घरी बॅकग्राऊंड होती, जवळपास 20-1 वर्ष तुमचे आईवडील या फील्डमध्ये काम करतायत. स्टील त्यांचा अनुभव आणि तुमचा अनुभव या फील्डमधला ऑफकोर्स वेगवेगळा आहे रे, बरोबर. सो कुठेतरी एक बॅकिंग होतं, कुठेतरी एक बाळकडू जसं तुम्ही म्हटलात तसं या फील्डच्या रिलेटेड होतं. पण करिअर म्हणून विचार करत असताना डिझाईनच्या रिलेटेड काम केलेला व्यक्ती जेव्हा या फील्डमध्ये येण्याचा विचार करतो, ऑफकोर्स एका रात्रीतली तर ही गोष्ट नाही आहे, राईट. सो किती रात्री स्लीपलेस गेलेत जेव्हा हा विचार आला तेव्हा? बरेच रात्र गेलेत आणि त्यातल्या त्यात बऱ्याच बैठका झाल्यात याच्यावरती.
म्हणजे मित्रमंडळींसोबत, जे मॅनेजर्स आहेत त्यांच्यासोबत, जे आपले कलिग्स असतात, पियर्स असतात, बरोबर, खूप चांगले असतात. म्हणजे पियर ॲक्च्युली म्हणतो ना पियर प्रेशर, बट काही कंपन्यांमध्ये असं कल्चर असतं ना की तो तुमच्यासाठी ॲज अ पर्सन म्हणून बघत असतो, तुमच्या ॲज अ लाईफकडे बघत असतो. सो असं मला काही चांगले लोक भेटले कंपन्यांमध्ये, आणि माझे फॅमिली, माझे फ्रेंड्स. आणि कोविड असा काळ होता ना की वर्क फ्रॉम होम असायचं. सो दिवसभर घरात, आणि रात्र झाली, जेवण झाले की कट्ट्यावर सोसायटीच्या, आणि मग तिथं ह्या गप्पा व्हायच्या मित्रांसोबत की आता पुढं काय. सो मनात एक होतं की आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे. कारण मला लहानपणापासून ॲम्बिशियस, म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये पण नुसतं प्रोजेक्ट मॅनेजरवर मला समाधान नव्हतं. म्हणजे मी कधी अप्रेझलला बसलो की तो म्हणायचा तू व्हॉट डू सी युअर सेल्फ इन नेक्स्ट 5 years. सो मी म्हणायचो जनरल मॅनेजर, किंवा डिझाईनमध्ये असेल तर हेड ऑफ डिपार्टमेंट, असंच म्हणायचं. मग ते हसायचे माझ्याकडे बघून. म्हटलं सर माझं विजन आहे. ठीक आहे, प्रॅक्टिकली 10 वर्ष लागतील, 15 वर्ष पण लागू शकतात, बट माझं विजन आहे की मला मोठं काम करायचं आहे कंपनीमध्ये. मग ही अशी एक फील्ड होती ज्याच्यामध्ये माझा कोविडनंतर एंटरप्रेनर माइंडसेट जो असतो ना तो डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. बरोबर. कारण मी बघितले ले ऑफ झाले लोकांचे. म्हणजे चांगले चांगले पॅकेजेस जे लोक आहेत, चांगल्या पोस्टवर आहेत, प्रोजेक्ट लीड्स आहेत, त्यांचे ले ऑफ झाले कोविडमध्ये. सो मी विचार केला ठीक आहे आपण नॉलेज म्हणतोय, बट आपलं फायनान्शियल सिक्युरिटी काय. एक्झॅक्टली. व्हॉट अबाउट माय फॅमिली. मी एका क्षणाला विचार केला, मी माझ्या स्वतःसाठी जगत नाहीये ना. आज मी ठीक आहे, मी करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू डिझाईन बघतोय, बरोबर, बट इज देअर अ फ्युचर इन डिझाईन आफ्टर 5 years व्हॉट, किंवा आफ्टर 10 years व्हॉट. कारण मला असं होणार नाही की मी एका तिथे थांबेल आणि 5 वर्ष तिथंच काम करेल. बॉस मी त्यातला नव्हतो. आणि मला दररोज डिझाईन म्हटले की चॅलेंजेस, आणि मला दरवेळी नवीन प्रोजेक्ट्सवर टाकायचे. हा प्रोजेक्ट झाला की आता तू इकडे बघ, असं. सेटलमेंट हे मला थोडंसं अवघड होतं. म्हणून मग काहीतरी एंटरप्रेन्योर, म्हणजे कोविडच्या काळामध्ये कट्ट्यावर आमचे जे गप्पा व्हायच्या. सो माझा मित्र आणि मी, मग आम्ही वेगवेगळ्या बिझनेस आयडिया शोधायचो. मध्ये आमचा गाईचा गोठा होता, गिर गाईचा. त्याच्यामध्ये आम्ही कावडंगचे जे बिस्किट्स असतात जे पूजेला वापरतात, त्याचा प्रोजेक्ट केला आम्ही. त्याच्यात थोडं सक्सेसफुल झालो. आम्ही स्वतः ते बनवायचो, स्वतः मॅन्युफॅक्चर, स्वतः डिस्ट्रीब्युशन. मग मी स्वतः फ्रीलान्सर म्हणून पण काम केलंय ॲज अ डिझायनर म्हणून. डिझाईन टू मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे डिझाईन मेकॅनिकल फील्डमध्ये जिग्स फिक्चर्स असतात, टूल्स असतात. सो ते मी स्वतः डिझाईन करायचो आणि स्वतः मॅन्युफॅक्चर करून साईटवर जाऊन इन्स्टॉलेशन हे सगळं करून, ट्रायल्स पण ओके करून प्रोजेक्ट हँडओव्हर. त्याच्यात पण भरपूर चॅलेंजेस, खूप चॅलेंजेस. म्हणजे बट ठीक आहे, बट एंटरप्रेनर व्हायचं तर ते करावंच लागतं. सो हे ॲक्सेप्टन्स होतं की आपल्याला करायचं तर आता एंटरप्रेनरच व्हायचं. बरोबर. म्हणजे लिटरली एक पॉईंट असा होता की जॉब म्हटलं की नाही, नकोच, नको आता नाहीच. मग थोडंसं बिझनेस माइंडसेट यायला लागला कोविड नंतर, आणि मग गोष्टी जुळून यायला लागला. मग आईवडिलांचं पण म्हणणं होतं की आपलं एवढं सगळं असताना तू बाहेर जॉब करणं हे आम्हाला पण बरेच दिवस वाटत होतं, बट आता तुझं पण लाइकिंग यायला लागलं तर तू पण ये या क्षेत्रामध्ये. फक्त त्यांचा एकच क्रायटेरिया होता, तुला रेडीमेड काय मिळणार नाही, तुला स्वतःचं कोड घ्यावं लागेल, स्वतःची एक्झाम घ्यावं लागेल. हां, ज्या वेळेस तू एक चांगल्या लेवलला जाशील तेव्हा हे सगळं तुझंच आहे. बरोबर. बट त्यावेळेस तो डिसिजन त्यांचा योग्य होता. मग मी स्वतः एक कोड घेतला, एजन्सी घेतली, आणि माझा पार्टनर जो कोविडमध्ये आम्ही एकत्र बसायचो, गप्पा मारायचो, त्याला पण डाऊनफॉल आला होता त्याच्या बिझनेसमध्ये, त्याला काही लायबिलिटीज होत्या. सो आम्ही एकत्र येऊन हे एक असं सिनर्जी झाली आमची, आणि मग आम्ही ठरवलं की आपलं एक फर्म करायचं आणि ही फर्म लॉंग लास्टिंग करायची. आज थोडंसं यश कमी येईल, बट हे करायची सुरू. करेक्ट. पण या फर्मच्या रिलेटेड तर डेफिनेटली आपण बोलूयात भागाच्या, डेफिनेटली पुढे जसं जसं जाऊ आपण तसं डिस्कस करू. बट सगळ्यात पहिले मला ह्या गोष्टीचं काय म्हणतात एक कुतूहल आहे, आणि ऑफकोर्स प्रेक्षकांना पण आहे, की फक्त हा शब्द माहिती आहे लोकांना इन्शुरन्स, पण ह्याच्यामध्ये कुठले कुठले टाईप्स आहेत, कुठल्या कुठल्या व्हरायटी ऑफ इन्शुरन्सेस आहेत, हेही तुम्ही आम्हाला सांगा. आणि एक्झॅक्टली इन्शुरन्स म्हणजे तुमच्यासाठी काय डेफिनेशन आहे इन्शुरन्सची? ठीक आहे. पहिलं कसं व्हायचं, म्हणजे मी रिअल फॅक्ट सांगतो. म्हणजे इन्शुरन्स म्हटलं की लोक घाबरायचे.
करेक्ट. म्हणजे एखादा इन्शुरन्स एजंट घरी आला की ते दारावर पाणी शिंपडायचे. मी हे रिअली माझ्या आईवडिलांच्या बाबतीत झालेलं बघितलेलं आहे. आणि म्हणजे हे फॅक्ट्स आहेत. आणि इन्शुरन्स म्हटलं की लोकांना वाटायचे की हे अरे मरण्याच्याच गोष्टी करायला आलेत, बट रिअलमध्ये तसं नाही आहे. मला एक सांगा, आता फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीची जी रिस्क आहे ती आपण हजारो लोकांवरती डिस्ट्रीब्यूट करतोय. फॉर एक्झाम्पल मी 1 कोटीची पॉलिसी घेतली, मी प्रीमियम किती भरणार वर्षाला, एक्झाम्पल देतो 25-30 हजार रुपये वर्षाला काही वर्षापर्यंत. बट असे 1000 लोक भरणार आहेत प्रीमियम, बरोबर आहे. सो 1000मधनं किती, समजा एक प्रॉबॅबिलिटी पकडून 10 लोकांची डेथ झाली तर कंपनीला तेवढेच पैसे द्यायचे. आणि हे जर तुम्ही मास लेवलवर विचार केला, आपले जेवढं पॉप्युलेशन आहे आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये इन्शुरन्स आहे, सो किती प्रीमियम कलेक्ट होतं आणि किती डेथ क्लेम्स येतात. बरोबर. सो इट इज ट्रान्सफर ऑफ रिस्क, जे आपण म्हणतो रिस्क मिटिगेशन. आपण डेथ्स तर टाळू शकत नाही, फायनान्शियल जे क्रायसिस येणार आहे त्यांच्या घरामध्ये ते तर आपण टाळू शकत नाही. बट जेव्हा त्याच्या घरामध्ये 1 कोटी जाणार आहे, त्याच्या फॅमिलीची जी लाईफस्टाईल राहिलेली आहे गेले 5-10 वर्ष, जेव्हा तो 15-20 लाख रुपये कमवत होता, बरोबर, ते तर आपण थोडंसं त्याला हातभार लावू शकतो. सो ही इन्शुरन्सची बेसिक कन्सेप्ट आहे. बरोबर. बट लोकांच्या मनात असते की अरे प्रीमियम भरायचे, विसरून जायचं, पैसे वाया गेले. करेक्ट. बॉस, जेव्हा तू नसशील या जगामध्ये तेव्हा तुझ्या फॅमिलीला अननोन व्यक्तीकडनं 1 कोटीचा 2 कोटीचा चेक येणार आहे ना, तो तुझ्या फॅमिलीला आयुष्यभर सिक्युअर करणार आहे. करेक्ट. सो तुम्ही जसं म्हणलं तसं आफ्टर डेथ बेसिकली या इन्शुरन्सेसचा फायदा फॅमिलीजना होतो. ओके. बट आपण असं प्रे करूयात की ऑफकोर्स ह्या गोष्टी होऊ नयेत. बट जर का अशी सिच्युएशन असेल की त्यांनी प्रीमियम भरलेत, बट अप टू सर्टन एज या प्रीमियमचा बेसिकली एक काळ असेल की 60 वर्षापर्यंत भरायचे आहेत, 50 वर्षापर्यंत भरायचे आहेत. इफ इट इज गोज वेल, तर त्या केसमध्ये ती जी अमाऊंट भरलेली असते त्याचा बेनिफिट कसा मिळतो म्हणजे कस्टमरला? बरोबर, गुड क्वेश्चन. आता याच्यामध्ये 2 प्रकार असतात. फर्स्ट ऑफ ऑल एक रिफंडेबल इन्शुरन्स असतो, टर्म इन्शुरन्स असतो. रिफंडेबल म्हणजे कसं असतं, फॉर एक्झाम्पल तुम्ही 40 वर्षाची पॉलिसी टर्म घेतला, एखादा व्यक्ती आज 30 वर्षाचा आहे, त्यांनी 40 वर्ष पॉलिसी टर्म घेतला, म्हणजे 70 पर्यंत त्यांनी कव्हर घेतला, लाईफ कव्हर 1 कोटीचा. तो XYZ प्रीमियम भरतोय, समजा 12 वर्ष किंवा पूर्ण 40 वर्ष तो प्रीमियम भरतोय. 40 वर्ष तो सर्व्हाइव्ह केला, 71 त्यांनी जर बघितलं, सो त्यांनी जेवढे भरलेले प्रीमियम्स आहेत हे रिफंड होतात त्याला, एक्सक्लुडिंग जीएसटी गोज टू गव्हर्नमेंट. त्यांनी जे भरलेले प्रीमियम्स असतात ते रिफंड होतात. ओके. सो हा एक रिफंडेबल ऑप्शन आहे, म्हणजे ज्याला वाटतं की माझे पैसे परत मिळावे, काही नाही झालं तर ते परत रिटर्न होतात. पण हे युजली ऑप्ट करतात का लोक? का मॅक्झिमम काउंट तोच आहे ही फॅसिलिटी? अजून एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, हा रिफंडेबल झाला. दुसरा ऑप्शन जो मी सांगितलं की आता मार्केट ओरिएंटेड प्लॅन्स आहेत, म्हणजे 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स पण मिळेल, प्लस तुमची 50 ते 60% रक्कम ही म्युच्युअल फंडला पण जाते. सो ॲज युअर कव्हर इज there intact till next 40-50 years, your mutual fund is also growing for the next 40 years. आणि तुम्ही विचार करा, आज 10-15 वर्ष जर आपण एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टेड राहिलो, बरोबर, ग्रोथ मिनिमम 15% नक्कीच आहे, कुठली पण फंड मध्ये देतोच. करेक्ट. बेस्ड ऑन मार्केट कंडिशन. बट ॲव्हरेज जर ग्रोथ पकडला CAGR तर ऑलमोस्ट 14-15% ग्रोथ येते. बट मग त्यावेळेस असं होतं 40व्या वर्षी त्याच्या सम अश्युअर्डपेक्षा त्याची फंड व्हॅल्यू जास्त असते. अच्छा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 12 वर्ष प्रीमियम भरले, 40 वर्षाचा कव्हर घेतला, माझी डेथ 30व्या वर्षी झाली. ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम जर माझी फंड व्हॅल्यू 2 कोटी आहे आणि माझा सम अश्युअर्ड 1 कोटी आहे, तर माझ्या नॉमिनीला 2 कोटी मिळणार. ओके. ही कन्सेप्ट आत्ता आम्ही मार्केटमध्ये पोचवायचा प्रयत्न करतोय. बऱ्याच लोकांना ते पटते, एस्पेशली IT इंडस्ट्री, यंग जनरेशनला, जे इन्व्हेस्टमेंट पण करू इच्छितात आणि टर्म इन्शुरन्स पण करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन. अमेझिंग. सो टर्म लाईफ इन्शुरन्स बद्दल तुम्ही एक ब्रीफ आयडिया दिलीत, पण मी अशी एक गोष्ट ऐकली आहे की टर्म लाईफ इन्शुरन्स युजली यंग क्राऊड जो असतो तर त्यांनी परचेस करू नये असं म्हणतात. सो इज इट अ मिथ ऑर तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? बेसिकली मिथ आहे. ओके. कसं आहे माहिती आहे का, इन्शुरन्स हे प्रत्येक लाईफ फेजमध्ये लागणारी गोष्ट आहे.
म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही जेव्हा ट्रेनिंग असतं किंवा आम्हाला जे मेंटर्स असतात त्याच्यामध्ये आम्हाला एक गोष्ट सांगितली असते की ह्युमन लाईफ सायकल्स, म्हणजे ह्युमन ज्या ज्या फेसमधनं जातो, म्हणजे बाळ जन्माला येतो, तिथून तो शाळेत जातो, शाळेतनं कॉलेजमध्ये जातो, मग जॉबला जातो, जॉबनंतर लग्न होतं, लग्नानंतर परत हायर करिअर असतात किंवा पुढं मग मुलं होतात, मुलांची शिक्षणं, आणि मग हे रिटायर होतात लोक, मुलांची लग्न होतात, मग रिटायर. आणि ही सगळी जी फेस ह्युमन सायकल जे म्हणतो आपण ते बघितलं तर लहान बाळापासून ते म्हाताऱ्या होस्टपर्यंत इन्शुरन्सची प्रत्येकाला गरज असते. बरोबर. कसं लहान मुलाला तो तर पॉलिसी नाही काढत, बट वडील त्याच्या शिक्षणासाठी, त्याच्या लग्नासाठी आत्तापासून इन्शुरन्समध्ये छोटी छोटी अमाऊंट का होईना इन्व्हेस्ट करू शकतात. नंतर पुढे झालं जेव्हा तो मोठा होतो, कमवायला लागतो, त्यावेळेस त्याच्या काही लायबिलिटीज वाढतात, जॉब असतो, लग्न झालेलं असतं, बरोबर, मग तो एखादा पुढं जाऊन मोठं करिअर घेतो किंवा एंटरप्रेनर होतो, त्याच्या लायबिलिटीज वाढतात. सो त्याला टर्म इन्शुरन्स गरजेचं आहे. बरोबर. रिस्क प्रोटेक्शन किंवा इन्कम प्रोटेक्शन म्हणतो आपण त्याला. पुढं जाऊन मग रिटायरमेंटची फेज येते, त्यावेळेस पेन्शन. बरोबर. आता गव्हर्नमेंटमध्ये पेन्शन म्हणजे बऱ्याच कंपन्यात हे प्रायव्हेटमध्ये लोक काम करतात, सो पेन्शन हा कन्सेप्टच नाही आहे. करेक्ट. मग व्हॉट आफ्टर रिटायरमेंट, सेक्युरिटीचा प्रश्न येतो. बरोबर. आणि जर मी विचार केला की अरे मी 65 वर्षाचा झाल्यावर मी कुठेतरी गुंतवील आणि मग मला रिटर्न्स येतील, तर ते होणार नाही आज. म्हणजे होईल, बट किती प्रमाणात तुम्हाला रिटर्न्स मिळतील त्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. सो आपण फेज वाईज टार्गेट करतो. जसं तुम्ही म्हणाला की यंगस्टर्सला इन्शुरन्स नाही, हे मिथ आहे. का? कारण आज तुमच्याकडं अर्निंग पॉवर आहे, आज तुमचे लायबिलिटीज नाही आहेत, तुमचे मेडिकली तुम्ही फिट आहात, सो आज तुम्ही राईट टाईम आहे की तुम्ही इन्शुरन्स घेणं. बिकॉज इन्शुरन्समध्ये काही पॅरामीटर्स असतात, जसं मेडिकल आलं, फायनान्शियल पॅरामीटर्स आले. जो व्यक्ती मेडिकली फिट आहे त्याला आपण टर्म इन्शुरन्स देतो. बरोबर. म्हणजे डायबिटीज, BP असेल तर त्यांना काही प्रमाणात आपण लोडिंग लावतो किंवा एक्स्ट्रीम केस असेल तर आपण रिजेक्ट करतो. लोडिंग लावतो. लोडिंग म्हणजे प्रीमियम हाय होतात थोडेसे डायबिटीजमध्ये किंवा काही आजार असेल. डिपेंडिंग ऑन द मेडिकल अंडररायटिंग, डॉक्टर्स ओपिनियन. डेफिनेटली मला त्याच्यावर यायचंच आहे. हेल्थच्या रिलेटेड आपण बोलूच या. प्लीज कंटिन्यू. सो यंगस्टर्सचा जो तुम्ही मुद्दा मांडला तो फर्स्ट ऑफ ऑल एक तर मेडिकली फिट आहे, बरोबर, फायनान्शियली साऊंड आहे, सो ही कॅन पे द प्रीमियम्स फॉर नेक्स्ट 15-20 years अँड लायबिलिटी संपून टाकायची. हिल गेट अ लाईफ कव्हर ऑफ नेक्स्ट 40 to 50 years. अमेझिंग. ओके. सो दिस इज व्हॉट टर्म लाईफ इन्शुरन्स वर्क्स, राईट? सो असे कुठले कुठले टाईप्स आहेत इन्शुरन्स या फील्डमध्ये अपार्ट फ्रॉम टर्म, की आपण ऐकतो की युजली हेल्थ असतो, ज्याच्याबद्दल आता तुम्ही सांगत होतात. ऑफकोर्स मला अजूनही त्याच्यामध्ये जाणून घ्यायचं आहे काय काय प्रकार असतात. त्याच्यानंतर व्हेन वी बाय अ कार, ओके, जशी कार घेतो तसा इन्शुरन्स त्याच्याबरोबर येऊन चिटकतो, राईट? सो तो एक प्रकार आहे. सो डेफिनेटली असे कुठले कुठले टॉपिक आहेत जे तुम्ही एलॅबोरेट करू शकाल किंवा त्याच्याविषयी जरा माहिती देऊ शकाल? बरोबर. जसं आपण आधी बघितलं की इन्शुरन्स म्हणजे काय की प्रोटेक्शन कुठल्याही गोष्टीची, म्हणजे लाईफ असेल, व्हेकल असेल. सो इन्शुरन्समध्ये जेनरिक 2-3 टाईप्स येतात. एक म्हणजे लाईफ इन्शुरन्स, एक आहे हेल्थ इन्शुरन्स, एक आहे व्हेकल इन्शुरन्स. बरोबर. अजून बरेचसे सब टाईप्स आहेत जनरल इन्शुरन्समध्ये, जसं प्रॉपर्टी इन्शुरन्स आहे, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स. बट आपण बेसिकली हे पहिले 3 जे मस्ट आहेत त्याच्याकडे बघूया. लाईफ म्हणजे ऑन डेथ नॉमिनीला पैसे मिळतात. करेक्ट. हेल्थ म्हणजे इफ यू गेट हॉस्पिटलाइज्ड युअर फॅमिली मेंबर गेट्स हॉस्पिटलाइज्ड, त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस फॅसिलिटी आहे. म्हणजे तुम्ही ज्या सम अशॉर्डपर्यंत पॉलिसी घेता, फॉर एक्झाम्पल मी 5 लाखाची फॅमिली फ्लोटर घेतली माझ्या परिवाराची, म्हणजे माझी वाईफ आणि माझी मुलगी, सो तिघांचं कव्हर 5-5 लाखाचं होतं. सो एनीबडी गेट्स ॲडमिटेड त्यांना 5 लाखापर्यंत आपण कॅशलेस क्लेम देतो. कॅशलेस क्लेम म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? कॅशलेस म्हणजे तुम्हाला तिथं काहीच पैसे भरायचे नाही आहेत. तुम्ही ज्या दिवशी ॲडमिट होता तुमचे पॉलिसी डॉक्युमेंट त्यांना दाखवायचे, आधार KYC दाखवायचं की ही पॉलिसी तुमचीच आहे. त्या बेसिसवर तुम्हाला एक प्री अप्रुव्हल येतं
डॉक्टर एक एस्टिमेट देतात, हॉस्पिटल एक एस्टिमेट देतं की ह्यांचा साधारण 1.5-2 लाखाचा खर्च आहे पुढचे 4-5 दिवसाचा. ओके. त्या बेसिसवर तुमचे जे पॉलिसी आहे त्या बेसिसवर तुम्हाला अप्रुव्हल येतं आणि यू डोंट हॅव टू पे एनी मनी टू द हॉस्पिटल. ओके. सो आणि जेव्हा तुमचं डिस्चार्ज होतं मग फायनल बिलिंगचं परत एक अप्रुव्हल जातं आणि ते अप्रुव्हल झाले की तुम्हाला डिस्चार्ज होतो. करेक्ट. सो हा झाला हेल्थ इन्शुरन्स. दुसरा आहे व्हेकल इन्शुरन्स. तर व्हेकलमध्ये जनरली कार इन्शुरन्स आहे किंवा 2 व्हीलर इन्शुरन्स. बरोबर. त्याच्यामध्ये एखादा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये कारला डॅमेज झाला तर तुमचे कारचं जे काय डॅमेज आहे ते कंपनी कव्हर करते. बरोबर. बट याच्यामध्ये आता कार इन्शुरन्समध्ये अजून पण काही फॅसिलिटीज आहेत, जसं ड्रायव्हरचा पण हे बेनिफिट मिळतो. ड्रायव्हरची जर डेथ झाली त्याच्यामध्ये पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर करता येतो. बरोबर. त्याला डेथ बेनिफिट देता येतो. ओके. बट काय अजून काही फीचर्स आहेत, समजा तुमची गाडी रस्त्यावर आहे, तुम्ही कुठं जाऊ शकत नाहीये, मग तुम्हाला पिकअप व्हेकल येते, तुम्हाला एखादा तिथं जवळच्या हॉटेलमध्ये स्टे मिळतो, हे पण इन्शुरन्स कंपनीज आजकाल कव्हर करतात. मग आता तुम्ही जसं म्हटलात की ड्रायव्हर्सचा सुद्धा इन्शुरन्स केला जातो, सो तो लाईफ इन्शुरन्सच्या अंडरच कव्हर होतो का जनरल व्हेकल इन्शुरन्समध्येच कव्हर होतो? ओके. बट बऱ्याच वेळेला आम्ही ऐकतो की थर्ड पार्टी इन्शुरन्सेस युजली करू नका, फर्स्ट पार्टी इन्शुरन्सेस करा. तर तो काय डिफरन्स आहे? बघा, तुमच्यामुळे एखाद्याला काही झालं तर ते थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये त्याच्यामध्ये कव्हर केलं जातं. सो अपार्ट फ्रॉम हेल्थ लाईफ इन्शुरन्स, लॉंग टर्म, तुम्ही फायर आणि मरीन इन्शुरन्स बद्दल पण सांगत होता. ते एंटरप्रेनर्ससाठी आपण म्हणजे इन्शुरन्समध्ये ते काय म्हणू शकतो आपण त्याला, एक फॅसिलिटी आहे किंवा टाईप आहे की तुमची एक मोठी फॅक्टरी आहे, तुम्ही छोटे प्रॉपरेटर आहात किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आहात, तुमचा काही स्टॉक असतो, तुम्ही स्टॉक वेअर हाऊसेस असतात, बरोबर, तिथं फायर लागली अचानक, तर ते नुकसान तुम्हाला कंपनीने भरण्यापेक्षा त्याचं पण तुम्ही एक इन्शुरन्स करून ठेवा. बरोबर. तुमचं जे स्टॉकचं व्हॅल्युएशन असतं आणि त्या बेसिसवर तुम्हाला प्रीमियम्स अलोकेट केलं जातं, त्याप्रमाणे तुम्ही प्रीमियम्स भरायचे रेग्युलरली आणि तुम्ही ते दरवर्षी चेंज करू शकता. जसं जसं तुमचे स्टॉक्स वाढतील प्रत्येक वर्षी वेगळं व्हॅल्युएशन होणार, त्याप्रमाणे तुम्ही स्टॉक्सचं फायर इन्शुरन्स करू शकता. ओके. प्लस आपल्याकडं मरीन इन्शुरन्स आहे, म्हणजे आता आपल्याकडं इम्पोर्ट एक्सपोर्ट भरपूर होतं, मेक इन इंडिया कन्सेप्ट नंतर भरपूर एक्सपोर्ट चालू आहे. सो त्याच्यामध्ये इन ट्रान्झिट काही झालं तर ते पण आपण कव्हर करतो. करेक्ट. सो ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली शेवटी एकच आहे की एखादी व्हॅल्युएबल तुमची ॲसेट आहे किंवा ह्युमन बिईंग आहे, बरोबर, त्याला तुम्हाला प्रोटेक्ट करायचं. राईट, ॲब्सोल्युटली. सो मला ह्याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल की जसं तुम्ही म्हटलात तसं टर्म इन्शुरन्स यंगस्टर्सनी काढू नये असं काही नाही आहे. इट इज ऑलवेज रिकमेंडेड की यंग क्राऊडनी सुद्धा टर्म इन्शुरन्स केला पाहिजे, बरोबर. सो एजच्या अशा कुठल्या कुठल्या स्टेजेस आहेत की त्या स्टेजला तो इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे, ह्याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला आणि काय सांगू शकाल? बरोबर आहे, हा एकदम व्हॅलिड पॉईंट आहे. बेसिकली कसं आहे, आपण एखादा इन्शुरन्स ॲडवायझर जेव्हा एखाद्या क्लायंटकडे जातो, सो वी नेवर से की वी हॅव कम टू सेल अ प्रॉडक्ट. हा प्रॉडक्ट इज अगेन इट इज अ सेकंडरी पार्ट. ओके. फर्स्ट ऑफ ऑल वी गो टू द क्लायंट, आम्ही त्याच्याकडे जातो, त्याची फायनान्शियल ॲनालिसिस करून त्याच्या नीड बेसिसवर त्याला आपण प्रॉडक्ट सजेस्ट करतो. ओके. फॉर एक्झाम्पल, मी तुमच्याकडे आज आलो, मी तुम्हाला विचारलं तुमचं मला ॲन्युअल इन्कम सांगा, तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत, तुम्ही मॅरिड आहात का सिंगल आहात, बरोबर, आणि तुमचे नेक्स्ट 5 इयर्स, नेक्स्ट 10 इयर्स, नेक्स्ट 15 इयर्स, मिड टर्म, शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म गोल्स काय आहेत. इंटरेस्टिंग. आणि ह्या गोल्सच्या रिलेटेड मग आत्ता तुमची फायनान्शियल कंडिशन काय आहे, बरोबर, तुम्ही जॉब करताय, बिझनेसमॅन आहात, तुमचं डिस्पोजेबल इन्कम किती आहे, तुमचा मंथली इनफ्लो किती आहे आणि मंथली कॅश फ्लो आउटफ्लो किती आहे, म्हणजे एक्सपेन्सेस किती आहेत, बरोबर, तुम्ही बाजूला किती पैसे काढतात, बरोबर, आणि आत्ताचा इन्फ्लेशन रेट करेक्ट 6% किंवा 5 जे काय XYZ. मला आठवते, समजा आपण आपल्या शाळा किंवा कॉलेजचा विचार केला, त्यावेळेस माझं इंजिनिअरिंग 3 वर्षाचं इंजिनिअरिंग 50,000च्या आत झालं होतं मेरिट. बरोबर. आज 50,000 सिनियर KGला पण फी पुरेशी नाहीये. ॲग्रीड. सो इन्फ्लेशन, एज्युकेशन कॉस्ट वाढलेली आहे, बरोबर. सो त्या व्यक्तीला काय गोल्स आहेत, पुढं 5 वर्षांनी त्याचा मुलगा
कॉलेजमध्ये जाणार आहे, बरोबर. पुढे 10 वर्षांनी त्याचा मुलगा फॉरेनला जाणार आहे, किंवा आत्ता तो बिझनेसमॅन आहे, त्याचे लायबिलिटीज, लोन लायबिलिटीज वाढलेल्या आहेत, बरोबर, मी त्याला प्रोटेक्शन सजेस्ट करेन. Yes. एखादा मॅरिड कपल असेल तर त्यांना मी त्या पद्धतीने तुमच्या पुढच्या गोलसाठी चाइल्ड एज्युकेशन प्लॅन घेऊ शकता. म्हणजे जर लहान मुलगा असेल तर त्याच्या नावाने आपण चाइल्ड एज्युकेशन प्लॅन सजेस्ट करतो. बरोबर. एखादा व्यक्ती 40-45च्या रेंजमध्ये असेल, वेल सेटल्ड आहे, चांगला जॉब आहे किंवा सेल्फ एम्प्लॉईड आहे, बिझनेस खूप चांगला रन होतोय, त्याला आपण पेन्शन प्लॅन सजेस्ट करू. सो डिपेंडिंग ऑन एव्हरीबडीज नीड अँड हिज करंट कंडिशन अँड फ्युचर गोल्स, आपण त्याला सजेशन्स देतो. अँड वी डोंट सेल द प्रोडक्ट. येस, वी गिव्ह सेल द कन्सेप्ट टू हिम की बॉस तू हे केलं की तुला हे भेटेल. And then he says, okay, then now tell me the product. Correct. So अजून एक पॉईंट सांगायचा होता की यंग जनरेशननी का सेविंग प्लॅन्सकडं का वळावं. सो फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती आहे, त्याला एक लहान मुलगा आहे आणि त्याला पुढं जाऊन फॉरेनमध्ये एज्युकेशन करायचं आहे किंवा हायर इंडियामध्येच चांगल्या IIT IIMमध्ये एज्युकेशन करायचे आणि आता 10-15 वर्ष आहेत त्याच्याकडं. तर त्यांनी एक चांगला सेविंग प्लॅन घ्यावा ज्याच्यामध्ये तो 12 वर्ष इन्व्हेस्ट करेल. एखादा एन्डॉवमेंट प्लॅन घ्यावा किंवा ज्याच्यामध्ये त्याला लमसम अमाऊंट मिळणार आहे 20 वर्षांनी 17 वर्षांनी, किंवा रेग्युलर इन्कमचा प्लॅन घ्यावा की 12 वर्ष पैसे भरायचे आणि 15-16 वर्षानंतर त्यांना मुलाला किंवा पॉलिसी होल्डरला बेनिफिट्स चालू होतील. बरोबर. हे का करावं? ह्याच्यामध्ये डेथ बेनिफिट पण इन्क्लुडेड असतो आणि रिटर्न्स पण असतात. बरोबर. आज समजा मी चांगलं कमवतोय, मी करतोय, मी मुलांना शिक्षण देऊ शकतो त्या क्वालिटीचं. करेक्ट. 10-15 वर्षानंतर इफ आय एम नॉट देअर दॅट पॉलिसी विल ॲटलिस्ट टेक केअर ऑफ माय चाइल्ड्स एज्युकेशन. सो माय फॅमिली कॅनॉट से नाही बॉस मी तुला नाही शिकवू शकत. सो ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची. आणि आजकाल आम्ही 1-to-1 हेच जास्त डिस्कस करतो की इन्शुरन्स इज नॉट ओनली अबाउट रिटर्न्स और नॉट ओनली अबाउट युअर डेथ बेनिफिट, इट इज ऑल्सो अबाउट युअर नेक्स्ट जनरेशन प्लॅनिंग अँड नेक्स्ट 10-15 years प्लॅनिंग. सो हे महत्त्वाचं आहे. करेक्ट. सो कुठेतरी नाही म्हटलं तरी आत्तापर्यंत तुम्ही जे सांगितलं त्याच्यामध्ये हे एक अनुभवायला मिळालं किंवा तो एक फील झाला की देर इज ऑलवेज अ निगेटिव्ह कॉर्नर टू द इन्शुरन्स थिंग, राईट. सो इन्शुरन्स जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला एक काहीतरी निगेटिव्ह अँगल असतो, निगेटिव्ह बाजू असते. बट यस, दॅट्स ग्रेट की तुम्ही जे सांगितलं ते 100% खरं आहे की जरी निगेटिव्ह बाजू असली तरी ते करणं तेवढंच गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. बट ह्याच्यामध्ये एक अँगल अजून एक मला असा वाटतो की फॉर एक्झाम्पल मेडिक्लेम असेल किंवा हेल्थ इन्शुरन्स असेल, राईट. सो इफ अ पर्सन गॉट ॲडमिटेड तर तुम्ही जसं म्हणलात कॅशलेस इन्शुरन्सचा बेनिफिट त्यांना मिळतो. बट बऱ्याच वेळेला मी हे ऐकलं आहे किंवा ओव्हरऑल ऑडियन्सेसमध्येही बऱ्याच लोकांनी हे अनुभवलं असेल की रिजेक्शन्स येतात बऱ्याच वेळेला, किंवा बऱ्याच वेळेला जेव्हा आपण क्लेम करायला जातो आपल्या इन्शुरन्सचा तेव्हा कुठे ना कुठेतरी त्याची निगेटिव्ह बाजू समोर येते की हे तुमच्या इन्शुरन्समध्ये नाही आहे किंवा हा क्लॉज आपण वाचलेला नसतो किंवा एखादा पॉईंट असा टाकलेला असतो की ज्याच्यामुळे तो व्यक्ती अडकतो आणि त्याला ती इन्शुरन्सची अमाऊंट मिळत नाही. हे बऱ्याच वेळेला ऐकण्यात आलेलं आहे. ऑफकोर्स त्याच्याविषयी काय सांगाल? बरोबर. कसं आहे, हेल्थ इन्शुरन्समध्ये व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स आहेत. प्लस जो ॲडवायझर त्या कस्टमरला प्रॉडक्ट पिच करतोय किंवा सजेशन देतोय त्यांनी त्याच्या नीड्स बघून मग आणि जे काही टर्म्स अँड कंडिशन्स हे व्यवस्थित त्यांना समजवायला पाहिजेत. बरोबर. फॉर एक्झाम्पल मी एखाद्या व्यक्तीला फॅमिली फ्लोटर दिला आणि त्या व्यक्तीने मला सांगितलंच नाही की मला ऑलरेडी डायबिटीज आहे आणि एक 6 महिन्यांनी त्याला डायबिटीज रिलेटेड काहीतरी हॉस्पिटलायझेशन झालं. बरोबर. सो कंपनी त्याला नाकारणार कारण तुम्ही हाईड केली आहे. सो कंपनी अटमोस्ट गुड फेथ ह्या कन्सेप्टवर काम करते. म्हणजे तुम्ही जी माहिती दिलेली आहे दॅट इज अ ट्रस्ट बिटवीन द कंपनी अँड यू. बरोबर. मग तुमचे ॲडवायझर असतील किंवा ज्यांनी तुम्हाला कंपनीला इंट्रोड्यूस केलेलं आहे त्यांची ॲज अ इंटरमिडिएट म्हणून जबाबदारी की तुमचे जे काही हेल्थ रिलेटेड इश्यूज आहेत ते अपफ्रंट सांगणे, आधीच सांगणे. आपण डायबिटीस असेल तरी कव्हर देतो, बट त्याला काही वेटिंग पिरियड असतात किंवा काही कंपन्यांनी आता इन्स्टंट कव्हर म्हणून एक ऑप्शन काढला आहे की ज्याच्यामध्ये प्रीमियम थोडासा वाढून तुम्हाला 30 days डायबिटीजला पण कव्हर येतं. मग BP असेल,
बाकी काही अजून डिसऑर्डर्स असतील तर ते आता कसे फॅसिलिटीज झाले आहेत की तुम्ही डायरेक्ट अप्रुव्हलला टाकतो आम्ही ती केस. तुमचे काही ऑपरेशन्स आधी झाले असतील तर ते ऑपरेशन्सचे आपण डिस्चार्ज समरी रिपोर्ट्स हे सगळे अंडररायटरला अप्रुव्हलला टाकतो. इफ दे थिंक इट इज नॉट अ सिरियस इश्यू, छोटी मोठी गोष्ट आहे, दे गिव्ह अप्रुव्हल. बरोबर. बट काही कंडिशन्सवर देतात. बरोबर. हा एक मुद्दा झाला. दुसरा म्हणजे जसं मी म्हटलं प्रॉडक्ट वेरियस असतात. सो काही प्रोडक्ट्स महाग असतात, काही कसं असतं प्रत्येक सेगमेंटला टार्गेट करायचं असतं कंपनीला. सो जरी प्रोडक्ट सगळ्यांना द्यायचा असेल तर मग सम अश्योर्ड कमी किंवा त्याच्यामध्ये काही क्लॉजेस असतात की समजा रूम रेंटला कॅपिंग असतं. हा एक एक्झाम्पल झाला की रूम रेंटला कॅपिंग आहे, तुम्ही 2,500-3,000च्या वरती रूम नाही घेऊ शकत. ओके. त्या प्रोडक्टमध्ये काय असतं प्रीमियम एकदम डाऊन असतो, कमी असतो. सो ते कंपनीला ती व्हरायटी ठेवावी लागते कारण सगळ्यांनाच 10 लाखाची पॉलिसी परवडेल आणि त्याच्यामध्ये अनलिमिटेड नो कॅपिंग ऑल सर्जरीज कवर्ड, त्याचा प्रीमियम हाय जातो. करेक्ट. सो बऱ्याचशा कंपनीने आता होमोजेनियसली सेम ठेवण्याचा प्रयत्न भरपूर चांगला केलेला आहे आणि हेल्थ इंडस्ट्री इज ऑल्सो मेकिंग लॉट ऑफ इनोव्हेशन्स की सगळ्यांना कसं अफोर्डेबल होईल. बरोबर. बट तरी पण काही लोकांच्या मागण्या असतात की अजून थोडं कमी अजून. सो मग त्याच्यामध्ये आपण बेनिफिट्स तेच ठेवतो. बरोबर. काही टर्म्स अँड कंडिशन्स ॲड करतो, जसं वेटिंग पिरियड आला, सर्जरीला काही लिमिटेशन्स आले. बरोबर. हे आपलं डे केअरला काही लिमिटेशन्स आले. जे हॉस्पिटल आहे तुम्ही ते नेटवर्कमध्ये आहे का नाही हे लिमिटेशन्स येतात. करेक्ट. एक छोटासा एक्सरसाइज करूयात आपण इथे. ओके. सो बेसिकली इफ आय एम अ कस्टमर, ओके, मी तुमच्याकडे आलोय, डेफिनेटली आपण आरंभबद्दल बोलणार होतो, अजून मी तो टॉपिक काढला नाहीये. बट येस, लेट्स अज्युम की मी तुमच्याकडे आलोय फॉर हेल्थ इन्शुरन्स ऑफकोर्स, और मे बी माझा काहीच आयडिया नाही इन्शुरन्सबद्दल, तर तुम्ही काय सेट ऑफ क्वेश्चन्स विचाराल मला की जेणेकरून मी कुठला इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे, व्हॉट यू विल ॲनलाइज मी. ओके. सो तुमच्याकडे आलोय, काय सजेस्ट कराल मला? ओके. गुड इव्हनिंग सर. Yeah, good evening. My name is Prasad and I am a certified financial planner and I am working to take care of financial needs of people. So basically मी समजू शकतो की तुम्ही आता काय करता आणि what is your current profession, what is your age and what is your annual income roughly. ऑल राईट. सो बेसिकली मी आत्ता एका IT ऑर्गनायझेशन सोबत काम करतो आहे अँड करंटली ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून तिथे काम करतो आहे आणि माय एज इज करंटली अराउंड 33. ओके. अँड रफली आय एम अर्निंग लेट्स से अराउंड 7 to 8 lakhs per annum. Okay. Yeah. Great, sir. Great. Good to know. So do you have any liabilities right now or you are married basically? Yes, I am married. Okay. So you have kids? No. So how many people are there in your total 4. Yes. Total 4. So including with your my parents? mom. Yes. Okay. So basically, so how many dependents on you right now? माझी वाईफ, बट या डिपेंड नाही म्हणू शकणार, शी इज ऑल्सो वर्किंग, सो तीही जॉब करते. अँड पेरेंट्स, व्हॉट अबाउट पेरेंट्स? आई वडील ऑफकोर्स दोघेही रिटायर आहेत आणि घरी असतात. त्यांचा स्वतःचा एक छोटा बिझनेस आहे. येस. बरोबर. सो तसं म्हटलं तर ते दोघेही माझ्यावर डिपेंडंट नाही आहेत. ऑफकोर्स मी मुलगा म्हणून त्यांच्यावर डिपेंड आयुष्यभर आहे. बट येस. या डिपेंडेंट असं का विचारलं, बट म्हणजे फायनान्शियली म्हणजे काही घरामध्ये कसं असतं एकच व्यक्ती कमवत असतो. येस. वाईफ हाऊसवाईफ असते, मुलांचं शिक्षण सगळं नवऱ्याला म्हणजे जे काय घरातले जे काय एक्सपेन्सेस आहेत ते त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. बरोबर. सो बेसिकली तुम्ही आत्ता कुठला हेल्थ प्लॅन किंवा टर्म इन्शुरन्स काही केलेलं आहे आता? काहीच नाही. ओके. सो फायनान्शियल प्लॅनिंगचं जे पिरॅमिड आहे ते आम्ही सांगतो, म्हणजे एक थिअरी आहे की बेस जो आहे तो प्रोटेक्शन आहे पिरॅमिडचा. ओके. जेव्हा एखादा व्यक्ती जॉब किंवा बिझनेसमध्ये इन्कम चालू होतं त्या व्यक्तीचं, सो पहिलं त्यांनी इन्कम प्रोटेक्शन. ओके. फर्स्ट ऑफ ऑल ही हॅज टू टेक इन्कम प्रोटेक्शन. म्हणजे जे काय XYZ CTC असेल त्याच्या मिनिमम थंब रूल सांगतो की 20 to 25 times टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. बरोबर. का? फॉर एक्झाम्पल माझं एक्झाम्पल घेऊ, मी आज 10 लाख CTC आहे माझी किंवा 10 लाख मी कमवतो वर्षाला ॲज अन एक्झाम्पल. सो मी पुढचे 15 वर्ष 10 लाख देणार आहे घरामध्ये जोपर्यंत मी कमवतोय. सो अप्रॉक्सिमेटली 10 into 15 म्हणजे 20 वर्ष, 1-1.5 कोटी मी घरात
देणार आहे किंवा 50 लाख, बरोबर, 1.5 कोटी रफली 1.5 ते 2 कोटी मी घरात येणार आहे. करेक्ट. समजा त्याच्या आतमध्ये जर माझी डेथ झाली तर माझ्या फॅमिलीची जी मी आज लाईफस्टाईल बनवून ठेवली आहे ती तर सडनली त्यांना ते अडचण आहे, म्हणजे अवघड जाईल ना चेंज करायला. सो हा जो शॉर्टफॉल आहे रिमेनिंग पिरियडचा 50 lakhs 1 crore 2 CR हा कुठंतरी भरून काढण्यासाठी टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. हा झाला बेस प्रोटेक्शन. मग त्याच्यामध्ये मेडिक्लेम आला, दॅट इज हेल्थ प्रोटेक्शन, आणि टर्म आहे तुमचं इन्कम प्रोटेक्शन. करेक्ट. हे बेसिक 2 आजच्या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीचं असण्याचं गरजेचं आहे. बरोबर. किती करायचा, कुठल्या कंपनी करायचा, आय वुड नॉट रेकमेंड. करेक्ट. बट प्रत्येक व्यक्तीने हे गरजेचं आहे. करेक्ट. अमेझिंग. राईट. सो आता येऊयात आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिककडे, की ऑफकोर्स इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा टॉपिक होताच, बट मला आता ऐकायला आवडेल आरंभविषयी, की तुम्ही जसं म्हटलात तसं तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सजेस्ट केलं, तुमचाही स्वतःचा एक कोड असला पाहिजे वेन यू आर सजेस्टिंग एनी इन्शुरन्स पॉलिसीज ऑर टू बी अन ॲडवायझर, राईट. सो कोड असला पाहिजे आणि एक्झाम्स पासआउट केल्या पाहिजेत, तुमच्याकडे सर्टिफिकेशन्स पाहिजे. आरंभाची सुरुवात कुठनं झाली ह्याच्यानंतर? जसं मी आधी सांगितलं, कोविडनंतर काहीतरी करायचं ते एक मनात होतं, आणि कोइन्सिडेंटली माझा एक मित्र आहे, आम्ही एकाच सोसायटीमध्ये राहतो, त्याचं नाव आहे अवधूत. सो आमचे बॉन्डिंग चांगलं झालं कोविड टाईममध्ये. तर त्याच्यातनं मग हळूहळू सुरुवात झाली की आम्ही त्याच्या बिझनेसमध्ये पण क्रायसिस आले होते, काही लायबिलिटीज होत्या. आमचं दरवेळेस ब्रेन स्टॉर्मिंग व्हायचं, मी त्याच्या बिझनेसला सपोर्ट करायचो, तो माझे जॉबच्या रिलेटेड काही आम्ही असं काउन्सिलिंग करायचो एकमेकाला. सो त्यातनं एक दिवशी आम्हाला असं टाटा ए ब्रांचला आम्हाला बोलवलं गेलं, आणि ही अपॉर्च्युनिटी आम्हाला दाखवल्या गेली, टाटा ए लाईफ इन्शुरन्स. सो तिथं ही अपॉर्च्युनिटी जेव्हा आम्हाला कळाली, मग ते सगळं रिकॉल व्हायला लागलं की अरे आपल्या मनात जे चाललं होतं 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी, ही तीच अपॉर्च्युनिटी आहे का? हे आपल्याला जे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो आपण एखादी गोष्ट विचार करतो ते ब्रह्मांडात कुठं ना कुठे त्याचं नोटीस होत असतं. सो आम्हाला त्यावेळेस हे क्लिक झालं की बॉस, हे आपल्या लाईफमध्ये एक अपॉर्च्युनिटी आलेली आहे. बरोबर. त्याचे पण काही लायबिलिटीज होत्या, आणि माझ्या जॉबमधनं मला थोडंसं बाहेर पडायचं होतं. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी जुळून येत होत्या, आणि फॅमिली बिझनेस होता, म्हणजे असं नाही की मी समजा उद्या फेल जरी झालो तर बॅकअप होता. करेक्ट. सो आम्ही ती रिस्क घेतली. मी जॉब सोडून फुल टाईम मी ह्याच्यात आलो. तो ऑलरेडी एंटरप्रेनर होता, सो त्याला बऱ्याच गोष्टी माहीत होत्या अकाउंट्सच्या, फायनान्सच्या. सो त्याची हेल्प झाली. मग आम्ही सुरुवात केली लिडरशिप मॉडेलमध्ये. तेव्हा 5 ॲडवायझर घेऊन तुम्ही लीडर होऊ शकता. बरोबर. मग मी पहिली एक्झाम दिली, लीडरला एक्झाम द्यावी लागते. सो मी एक्झाम दिली. एक्झाम झाल्यावर मग आमचे 5 ॲडवायझर्स आले. सुरुवातीला कसं व्हायचं, 2-3 जेन्युइन असायचे ॲडवायझर, मग 1-2 आपल्या घरातलेच असायचे. बरोबर. मग त्यांच्याकडनं आपणच. ॲडवायझर ही काय कन्सेप्ट आहे एक्झॅक्टली? ॲडवायझर म्हणजे कसं, पूर्वी एजंट हा शब्द असायचा. बरोबर आहे, आठवत असेल तुम्हाला. एजंट म्हणलं की लोकांना वाटायचं वेगळा एक कन्सेप्ट, म्हणजे वेगळी थॉट यायची मनामध्ये. बरोबर. सो आता बऱ्याचशा का म्हणजे टाटामध्ये तरी की ॲडवायझर हा कन्सेप्ट आहे. म्हणजे आय एम नॉट देअर टू सेल यू अ प्रोडक्ट. बरोबर. आय एम देअर टू ॲडवाइस यू समथिंग, वेदर टू टेक इट ऑर नॉट, इट्स अप टू यू. करेक्ट. सो इज इट अ ग्लोरिफाईड कन्सेप्ट ऑफ एजंट, और आणि काम तेच आहे बेसिकली? नाही, काम पण बदललेलं आहे की एजंट चांगलेच आहेत, बट मी असं कोणाला नावं नाही ठेवणार. बट एजंट म्हटले की लोकांच्या मनात एक थॉट यायची की हा आपल्याला काहीतरी द्यायला चालेल. बरोबर. किंवा विकायला म्हणजे ती एजंटची एक म्हणजे डेफिनेशनच म्हणू शकतो आपण. बट इथे काय होतं, ॲडवायझर म्हणजे काय होतं की तुम्ही त्यांना गाईड करायला आलेला, तुम्ही त्यांना काही विकत नाहीये, तुम्ही त्यांना गायडन्स देताय त्यांच्या फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू. सो एक मानसिकता असते. ॲज अ ॲडवायझर म्हणून पण मी त्या करिअरला एक हाय लेवलपर्यंत नेऊन जातो, आणि ॲज अ कस्टमर पण माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. परफेक्ट. सो आरंभाची सुरुवात झाली. तुम्ही जसं म्हणलात तसं तुमच्या मित्रासोबत तुम्ही सुरुवात केली, म्हणूनच आरंभ नाव ठेवलंय का? हो. आमची ही एक नवीन सुरुवात होती, आणि आम्ही बरेच दिवस असं विचार करत होतो काय नाव ठेवावं. आणि त्याला आम्ही असंच फिरायला जायचो संडेचं ट्रिपला फॅमिलीसोबत आउटिंगला.
त्यांनी एक हॉटेलचं नाव बघितलं, ते होतं आरंभ. अरे वा. आणि ते त्याच्या डोक्यात होतं. आणि ज्यावेळेस आम्ही हे डिस्कशन केलं तो म्हटलं अरे मला एक नाव सुचलं. म्हटलं काय? म्हटलं आरंभ. म्हटलं करूया आरंभ. ऑल राईट. सो काय काय प्रॉडक्ट्स बेसिकली व्हेन अ पर्सन रिचेस आरंभ, तर काय काय प्रॉडक्ट्स तुमच्याकडे तुम्ही पिच करता कुठल्याही कस्टमरला? सी प्रॉडक्ट्सपेक्षा प्रॉडक्ट तर एक कन्सेप्ट झाली. सो म्हणजे आमच्याकडे आम्ही 2 अपॉर्च्युनिटीज आहेत. फर्स्ट ऑफ ऑल वन इज इन्शुरन्स प्रॉडक्ट्स. वी डू ऑल टाइप्स ऑफ इन्शुरन्स. जसं आपण जे काय डिस्कस केलं आतापर्यंत बरोबर ते सगळं आपण करतो. प्लस वी आर इन टू करिअर डेव्हलपमेंट. म्हणजे ॲज अ इन्शुरन्स लीडर आमचं काम आहे की ज्यांना इन्शुरन्स क्षेत्रात काम करायचं आहे त्यांना आम्ही राईट फ्रॉम ॲज अ बेबी, ॲज अ पहिलीपासून 10वीपर्यंत नेण्याचं काम, जबाबदारी आमची असते. त्यासाठी आम्हाला कंपनीकडनं सगळा सपोर्ट असतो. टेक्निकल ट्रेनर्स असतात, प्लस आमचं ट्रेनिंग असतात, आमचे मीटिंग्स असतात, आमचे 1-on-1 डिस्कशन्स असतात, फॉलोअप्स असतात. हे सगळं आम्ही प्रोव्हाइड करतो. बरोबर. त्या व्यक्तीने 1 पाऊल पुढं उचललं की आम्ही 4 पाऊल त्याच्यासाठी उचलतो. करेक्ट. आणि आमचं ध्येय हे आहे, म्हणजे आता ती कन्सेप्ट आपण पुढं बोलणारच आहोत, बट IRDAने एक कन्सेप्ट लॉन्च केले, इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047. हे त्यांचं विजन आहे. बरं. म्हणजे आज जसं कार घेतली की इन्शुरन्स कंपल्सरी आहे, बरोबर, सो उद्या जर बाळ जन्माला आलं त्याला इन्शुरन्स कंपल्सरी आहे. सो ही कन्सेप्ट 2047चं IRDAचं विजन आहे. आणि ह्याच्यावरती प्रत्येक कंपनी आज खूप वेगाने काम चालू केलेलं आहे. आता जसे कॅम्पेनिंग असतात, स्ट्रीट शोज असतात, प्लेज असतात, किंवा मास ड्राईव्ह असतात, हे चालू झालेले आहेत ऑलरेडी. मग आम्ही आमच्या लेवलला ॲज अ लीडर काय करतो की आम्ही जास्तीत जास्त रिक्रुटमेंट कशी करू शकतो. ओके. असं मी एक स्टॅटिस्टिक्स सांगू शकतो की UK मध्ये जेवढ्या इन्शुरन्स कंपनीज आहेत 300 का 400 कंपनीज आहेत, बट तेवढं पॉप्युलेशनच नाही आहे. बरोबर. आता इंडियाचं पॉप्युलेशन UKचं पॉप्युलेशन आपण कम्पेअर करू शकतो, प्रश्नच नाही. बट इंडियामध्ये फक्त 24 इन्शुरन्स कंपन्या आहेत. हो. आणि UKमध्ये एक्झॅक्ट नंबर नाही, 300-400 कंपन्या आहेत इन्शुरन्सच्या. सो आपल्याकडं पोटेन्शियल केवढं ह्यूज आहे. सो म्हणजे जसं ITची बूम होती ना, सो नेक्स्ट 15 years 10 years इन्शुरन्स इंडस्ट्री इज गोइंग टू बी द गेम चेंजर. आणि जेव्हा मी आज इथं आहे, मला हे दिसतंय चित्र, सो माझं काम आहे की मी जास्तीत जास्त किती गावांपर्यंत, किती शहरांपर्यंत पोहोचू शकतो. कारण आम्हाला ॲज अ लीडर इंडिया इज, म्हणजे आम्ही कुठेही करू शकतो काम. करेक्ट. सो मी आज जर बघितलं तर चाकण, चिंचवड, पिंपरी, भोसरी, आजूबाजूचे गावं आहेत, मनसर, खेड, इथंपर्यंत आम्ही रिक्रुटमेंटच्या ॲक्टिव्हिटीज चालू केलेल्या आहेत. आणि जसं महाराष्ट्रामध्ये बघाल तर नगर, अकोला, जालना, इथे ऑलरेडी आपले ॲडवायझर्स आहेत काही ना काही रूप. करेक्ट. सो आत्ता तुम्ही म्हणलं तसं की तुम्ही फिजिकली जाऊन बेसिकली तिथे लोकांपर्यंत पोचता, ॲडवायझर्स किंवा रिक्रुटमेंटच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज तिथे परफॉर्म करता. बट बऱ्याच वेळेला असं होतं की देर आर म्हणजे खूप ॲप्स आहेत मार्केटमध्ये आत्ता, किंवा कितीतरी बँकिंग ॲप आहेत की ज्याच्या थ्रू इन्शुरन्सेस इझिली परचेस करता येतो. राईट. सो हा जो फिजिकल अप्रोच आणि डिजिटल अप्रोच, काय वाटतं तुम्हाला याच्याविषयी? खूप चांगला पॉईंट आहे. मी तुम्हाला एक असा पर्सनल प्रश्न विचारतो. प्रश्न बोला. आज तुम्हाला ताप येतोय आणि 2 दिवस ताप जात नाहीये, आणि तर तुम्ही गुगलवर सर्च कराल का डॉक्टरकडे? ऑफकोर्स येस. गुगल पण तुम्हाला सांगेल काय होते तुम्हाला, औषध कुठलं घ्यायचं हे पण सांगेल, बट तुम्ही प्रिफर कराल गुगल का तुम्ही जाईल डॉक्टरकडेच जाणार? गुगल तुम्हाला खूप सारे ऑप्शन देईल, बट प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जो आहे तो तुम्हाला डॉक्टरकडेच मिळतो. सो इन्शुरन्स इज अ नोबल प्रोफेशन. जसं चार्टर्ड अकाउंटंट आहे, जसं डॉक्टर आहेत, दे आर एक्सपर्ट्स. इन्शुरन्स ॲडवायझर्सला पण त्याप्रमाणे ट्रेनिंग दिलेलं असतं, त्याप्रमाणे कंपनीने मोल्ड केलेलं असतं 10-15 वर्ष की दे नो. सो काउन्सिलिंग करू शकता बेसिकली. तुम्ही ऑनलाईन काय करू शकता, हां ह्याचा प्रीमियम एवढा आहे, इथं जे मला मिळतं ह्याचा प्रीमियम एवढा आहे, सो लोक घेतात ऑनलाईन. बट डू यू नो व्हॉट इज द क्लेम प्रोसेस? ठीक आहे, क्लेमच्या बाबतीत पण आता सगळीकडं तेवढी अवेअरनेस आहे की ते लोक पण सर्व्हिस देतात, बट डू यू नो व्हॉट आर द बेनिफिट्स, डू यू नो व्हॉट आर द हिडन टर्म्स अँड कंडिशन्स, आणि तो प्लॅन तुम्हाला सुटेबल आहे का नाही हे कसं तुम्ही ठरवणार? म्हणजे एखादी गुगलवर मी गोळी सर्च केली, बट ती मला सूट होते की मला साईड इफेक्ट्स होणार आहेत हे डॉक्टरच सांगू शकतो. करेक्ट. सो इन्शुरन्स ॲडवायझर इज अ फायनान्शियल डॉक्टर. करेक्ट. सो फायनान्सचा विषय निघालाच आहे, तर हा
खूप महत्त्वाचा विषय वाटतो मला, की फायनान्शियल प्लॅनिंगच्या रिगार्डिंग तुम्ही काय सजेस्ट कराल लोकांना? फायनान्शियल प्लॅनिंग हे प्रत्येकाने जेवढं लवकरात लवकर करता येईल तेवढं करायचं, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. म्हणजे मी माझ्या घरामध्ये 22 वर्षापासून मला हे म्हणजे दर 3-4 वर्षांनी मला सांगत येत होते की फायनान्शियल प्लॅनिंग कर. बट मी ते कधी सिरियसली घेतलं नाही. माझा विचार काय असायचा की आपल्याला एवढं पॅकेज आहे, त्याच्यात सफिशियंट आहे, पुढे जाऊन CTC वाढणारच आहे, बरोबर, फायनान्शियल प्लॅनिंगची काय गरज आहे. करेक्ट. बट काही क्रायसिस आले, जसं कोविड आला, काही बिझनेसमॅनचे बिझनेस उद्ध्वस्त झाले अक्षरशः, काही लोकांचे जॉब गेले. फायनान्शियल प्लॅनिंग इज नॉट अबाउट डू सम इन्व्हेस्टमेंट. यू ॲनालाइज युअर करंट सिच्युएशन, यू ॲनालाइज युअर फ्युचर गोल्स. तुम्हाला पुढं काय 15 वर्षांनी तुमची फायनान्शियल सिच्युएशन काय पाहिजे, तुमच्या मुलांचं शिक्षण कुठं पाहिजे, तुमच्या मुलांची लग्न कुठं करायची आहेत. जसं आपण म्हणतो आता डेस्टिनेशन वेडिंग आहे, त्याची आत्ताची कॉस्ट आणि 15 वर्षांनी जी कॉस्ट आहे ह्याच्यात खूप फरक होणार आहे. म्हणजे आम्ही क्लायंट समोर एक्सेल शीट घेऊन बसतो, क्लायंट बिलीव्हच नाही करू शकत. क्लायंट म्हणतो अरे मी हा विचारच नाही केलेला. बरोबर. मग ते जे अवेअरनेस आहे ना, दॅट इज फायनान्शियल प्लॅनिंग. सो इन्शुरन्स डेफिनेटली हेल्प इन टू दिस फायनान्शियल थिंग्स. इन्शुरन्स इज वन फायनान्शियल टूल. करेक्ट. असे खूप टूल्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, रिअल एस्टेट आहे, शेअर्स आहे, बट फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. करेक्ट. सो एखाद्या जर का व्यक्तीला आरंभला अप्रोच करायचं असेल, सो हाऊ टू अप्रोच आणि काय सजेस्ट कराल की कशी त्याची प्रोसेस तुम्ही स्टार्ट करता युजली, की इफ यू गेट अ कॉल तर तुम्ही त्याला कसा अप्रोच करता, ह्याच्याविषयी काय सांगाल? कसं आहे, आता आम्ही आमच्या आता एक वेबसाईट वगैरे आम्ही चालू आहे प्रयत्न, अँड सध्या आम्ही कसं करतोय की आम्ही लीड्सवर काम करतो. म्हणजे आमचे टेलिकॉलर्स असतात, टेलिकॉलर्स डेटा जसं गुगल आहे, जस्ट डायल आहे, अजून भरपूर ॲप्लिकेशन्स असतात ज्याच्यानी तुम्हाला आज इन्शुरन्स क्षेत्रात कोण काम करतंय, नॉट ओन्ली इन्शुरन्स, CA असतील, टॅक्स कन्सल्टंट्स असतील जे फायनान्समध्ये आहेत, बरोबर, किंवा काही लोकांना असं पण असतं की काही लोक करंट सिच्युएशनमध्ये फ्रस्ट्रेटेड आहेत, किंवा हाऊसवाईफ्स आहेत, त्यांना काहीतरी करायचं आहे ॲज अ एंटरप्रेनर म्हणून. तर असे आम्ही एकतर लीड्सवर काम करतो, त्यांना फेस टू फेस आधी अपॉइंटमेंट घेतो, मग थोडीशी कन्सेप्ट फोनवर सांगतो, आम्हाला अर्धा तास वेळ द्या, आम्ही तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगू. मग त्यांची अपॉइंटमेंट घेतो, त्यांना सगळं प्रेझेंटेशन देतो, त्यांना थेरॉटिकल प्रेझेंटेशन देतो, प्लस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस शेअर करतो, त्या बेसिसवर मग त्यांचे फॉलोअप्स घेतो. बरोबर. आणि मास लेवलवर म्हणाल तर जसं आता वुमेन्स डे झाला, तर वुमेन्स डेच्या त्याला आधारून आपण एक काही ॲक्टिव्हिटीज घेतो. मग ते शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये असेल किंवा कुठल्या जॉब जिथं कॅम्पेन रन करतो. सो बेसिकली मग एंटरप्रेनरशिपसाठी आपण प्रोत्साहन देतो. सो बेसिकली तुमचे एफर्ट्स तर खरंच दिसत आहेत की गावागावात जाऊन तुम्ही त्यांच्या लोकांना अप्रोच करताय, रिक्रुटमेंटच्या रिगार्डिंग काम करताय. बट एक खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे की आरंभला पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही कुठल्या लेवलला बघताय? ॲज अ कंपनी पॉईंट ऑफ व्ह्यू, एक तर बेसिकली इन्शुरन्स अवेअरनेस 5 वर्षात मल्टिप्लाय झाला पाहिजे, क्लायंट्स वाढले पाहिजे, ऑब्व्हियसली रिक्रुटमेंट वाढली पाहिजे. बट इन टर्म्स ऑफ प्रमोशन्स म्हणाल तर आम्ही नेक्स्ट 2 इयर्समध्ये कमीत कमी 1 ते 2 प्रमोशन्स घ्यायचं प्लॅन आहे. आणि विदिन 5 इयर्स डेफिनेटली वी विल बी मॅनेजिंग पार्टनर ऑफ टाटा AI लाईफ इन्शुरन्स, विच इज द हायेस्ट पोस्ट इन द करंट टाटा AI लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्री. ओके. सो आणि टीम साईज म्हणाल तर डायरेक्ट टीममध्ये म्हणजे डायरेक्ट ॲडवायझर्स असतात ते 100 मिनिमम झाले पाहिजेत. आणि टोटल ट्री जर म्हणाल तर मिनिमम 500 to 600 ॲडवायझर्स मिनिमम पाहिजेत आपल्या ट्रीमध्ये. सो हे ॲडवायझर्सचं मी एक ॲज अ लीडर करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितलं. करेक्ट. बट क्लायंट बेस आमचा वाढला पाहिजे, आमचं नेटवर्क वाढलं पाहिजे, आणि मोस्ट ऑब्व्हियसली अर्निंग वाढलं पाहिजे. करेक्ट. सो हे आमचं विजन असेल 5 इयर्स डाऊन द लाईन. बरोबर. मगाशी तुम्ही एक वुमन एम्पॉवरमेंटचा विषय काढला होता, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि आत्ताच्या काळात त्याची खूप जास्त गरज आहे. तर वुमन एम्पॉवरमेंटच्या रिगार्डिंग जेव्हा तुम्ही काम चालू केलं तेव्हा त्याचे काय अनुभव होते तुमचे, की कशी सुरुवात झाली, आणि त्याचा एखादा किस्सा असेल तर ऐकायला आवडेल.
असं आहे, वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे हे खूप इमोशनल आहे माझ्यासाठी, कारण मी माझ्या डोळ्यांनी ते बघितलेलं आहे. म्हणजे आम्ही ॲक्टिव्हिटीज काय करतो वुमन एम्पॉवरमेंट त्याच्याकडे येऊच आपण, बट माझ्या घरातच एक व्यक्ती आहे की ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये एक ड्रास्टिक चेंज झाला. म्हणजे बऱ्याच गोष्टी झाल्या की पूर्वी कसं असायचं की बायकांनी जॉब करणं म्हणजे आवडत नव्हतं सोसायटीमध्ये. म्हणजे कुठल्याच बरेच घरामध्ये अजूनही आहे प्रथा की बायकांनी जॉब करू नये. सो माझ्या आईनी बरेचसे इंटरव्ह्यू दिले, बट त्यांना त्यावेळेस सांगण्यात आलं की नाही, तुम्ही जॉब करू नका, घरी एक हजबंड कमवतोय बस आहे, तेवढं कशाला पाहिजे जॉब. बरोबर. सो त्यांनी त्यावेळेस ठीक आहे म्हटलं, मग त्यांनी फॅमिलीला वेळ दिला. आणि सडनली मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा रिसेशन होतं आणि वडिलांचा जॉब गेला होता. सो त्यावेळेस ऑप्शन त्यांच्याकडं वडिलांनी खूप सारे ऑप्शन्स बघितले आणि ॲज अ बिझनेस तरी स्टार्ट करायचा तर भांडवल कुठून आणणार एवढं मोठं. एखादा शॉप जरी टाकायचं तर त्याला तुम्हाला काहीतरी भांडवल असणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस असं काही ग्रॅच्युटी PF वगैरे असं काही एवढं मोठे काही गोष्टी नव्हत्या. सो वडील असंच एक हॉटेलमध्ये एक सेमिनार होता, त्यांनी पेपरमध्ये जाहिरात बघितली, टाटा ए लाईफ इन्शुरन्स करिअर सेमिनार होतं आणि ते तिथे गेले. तिथे गेल्यावर त्यांना त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं. बरोबर. मग त्यांनी घरी येऊन आईला हे सगळी सांगितली आणि आईला सांगितलं की मी तर एक्झामला जात नाही, तू जा एक्झामला. ओके. सो आईनी आणि आई ग्रॅज्युएट होती, कॉमर्स बॅकग्राऊंड होता. सो तिला हे करणं तेव्हा पण अवघड होतं ॲक्च्युली, कारण IRDची त्यावेळेस RTO पाशी ट्रेनिंग असायचं 15 दिवसाचं फुल डे सेशन. तेव्हा बसच एक ऑप्शन होता. बसनी जायचं, बसनी यायचं आणि 8 तास ते ट्रेनिंग अटेंड करायचं. आणि त्यावेळेस इन्शुरन्स अवेअरनेस एवढा नव्हता. सो जे लेक्चर घेणारे होते त्यांचं कितपत समजायचं हे आपण अंदाज नाही लागू शकत, बट ते पण त्यांनी केलं 15 दिवस. आणि मग कोड एक्झाम दिली IRDची. तेव्हा रिटर्न एक्झाम असायची आणि ऑनलाईन हा ऑप्शनच नव्हता. आणि 100 मार्काचे परीक्षा होती, त्यात ते क्लिअर झाले. त्यावेळेस मग तो बिझनेस त्यांनी हळूहळू 1 to 1 म्हणजे आज हा ओळखीचा आहे ना, चला ह्याला भेटू, पॉलिसी देऊ, म्हणजे चांगले. तसं करत एक स्टेज अशी होती की आमच्या घरात जर किराणा यायचा असेल तर पॉलिसीचं कमिशन जेव्हा चेक यायचा, म्हणजे त्या वाण्याला सांगितलेलं असायचं की एवढ्या दिवसाचा किराणा दे. मग ज्या दिवशी एक पॉलिसी टाकली की त्याचं 4-5 हजार रुपये त्यावेळेस कमिशन यायचं. मग त्या कमिशनचा चेक त्या वाण्याला मिळायचा. ह्या स्टेजला म्हणजे वुमेन एम्पॉवरमेंट जे म्हणतो ना, की आज जे ठीक आहे ही एक फेज झाली. त्याच्यानंतर हळूहळू मग मला जॉब लागला. मग मी थोडासा हातभार, जॉब म्हणजे काय त्यावेळेस 2,000-4,000 रुपये महिना, बरोबर, ते मी हातभार लावला. बट नंतर मग ह्यांनी एवढं डेडिकेशन दिलं की ह्यांना कळालं की आज जे आपण जर ह्याच्यात डेडिकेशनली काम केलं तर आपण ह्याच्यातनं बाहेर येऊ शकतो, सस्टेन होऊ शकतो आणि ग्रोही होऊ शकतो. सो मग ह्यांनी हळूहळू एका वर्षातच लिडरशिप घेतली. आणि त्यावेळेस लिडरशिप म्हणजे कोरेगाव पार्कला एकच ब्रांच होती टाटाची. ओके. आणि कोरेगाव पार्क ब्रांचमध्ये त्यावेळेस टार्गेट्स होते की तुम्ही मिनिमम 15 पॉलिसी करायच्या आणि एवढा बिझनेस करायचा, तेव्हा तुम्हाला लीडर व्हायचा. बरोबर. आज तसं काही नाही आहे. आज एनीबडी कॅन कम, लिडरशिप घ्या, 5 ॲडवायझर करा, यू कॅन बिकम अ लीडर. मला वाटतं 36 पॉलिसी आणि 15 नॅफ म्हणजे 15 न्यू रिक्रुटमेंट. तेव्हा तुम्हाला लिडरशिपमध्ये मग तुमचा इंटरव्ह्यू व्हायचा की तू आर यू केपेबल. त्या स्टेजमध्ये त्यांनी लिडरशिप घेतली आणि तिथून करत करत पुढं त्यांनी सस्टेन करत गेले. अमेझिंग. एक काळ असा होता की ते बॅकआउट पण करत, कारण युलिपमध्ये रिसेशन आलं, युलिप चांगला परफॉर्म करत नव्हता, युलिप प्रॉडक्ट. सो भरपूर निगेटिव्ह कमेंट्स आले त्यांना. काही कस्टमर्स त्यांच्या घरी आले, काही कस्टमर्सनी त्यांना फोन उचलायचे बंद केले. सो अशा गोष्टी घडल्या. बट त्यावेळेस मॅनेजमेंटनी ह्यांना सपोर्ट केला, तुम्ही येऊन फक्त ऑफिसमध्ये बसा, अदरवाईज दे वर गोइंग टू रिझाईन.
त्यावेळेस पण सुद्धा त्यांचे 300-400ची ॲडवायझरची टीम होती 10 वर्षापूर्वीसुद्धा. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की कोरेगाव पार्क ही एकच ब्रांच होती त्यावेळेस 2005मध्ये. त्यावेळेस कंपनीने ह्यांनी रिक्वेस्ट केली होती की आम्हाला कोरेगाव पार्क लांब पडतं आणि काही त्यांचे जे सहकारी होते का आम्ही पहिल्यापासून भोसरीला राहायला, सो भोसरी टू कोरेगाव पार्क अपडाऊन करावं लागायचं. अरे बापरे. सो ह्यांनी रिक्वेस्ट केले की आमचे इथले जे लोक आहेत 10-12 लोक होते त्यावेळेस, त्यांच्यासाठी तुम्ही इथे काहीतरी एक ब्रांच आणा घराजवळ, पिंपरी चिंचवड असेल किंवा निगडी असेल कुठेही, किंवा चाकण तळेगाव साईडला. कंपनीने त्यांना एक चॅलेंज दिलं, म्हटलं तुम्ही तेवढी रिक्रुटमेंट करून दाखवा, मी तुम्हाला ब्रांच टाकून देतो. करेक्ट. आणि म्हणजे आत्ता पण गुजबंप येतात की त्यांनी ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. त्यांनी 150-200 रिक्रुटमेंट केली आणि ब्रांच तिथं आणली पिंपरी. अमेझिंग. सो आज जे काही पिंपरी चिंचवड ब्रांचमध्ये ॲडवायझर्स आहेत ऑलमोस्ट 70-80% त्यांच्या ट्रीमध्ये येतात. फॅन्टॅस्टिक. सो हे एक आता हे झालं ते दोघांचे विषय. वुमन एम्पॉवरमेंट म्हणाल तर म्हणजे आईचं पहिल्यापासून होतं की स्टेजवरती बोलायला कमी नाही, किंवा एखादा दुकानदाराला गेलं तरी म्हणजे एकदम भाषा म्हणजे तो पण चाट पडला पाहिजे की अरे हे काय. पण तो एक पॉझिटिव्ह पॉईंट होता की सेल्समध्ये. करेक्ट. की आणि एक पॅशन होतं तिच्यामध्ये की अजूनही आहे. म्हणजे मला आठवते तिची एकदा एन्जिओप्लास्टी झाली आहे, 2 वेळा एन्जिओग्राफी झाली आहे, आणि ती जेव्हा ICU मध्ये असते किंवा बेडवर नॉर्मल वॉर्डमध्ये असते तेव्हा ती टॅबवर पॉलिसी लॉग इन करत असते. का तर ते समोरच्या व्यक्तीला काहीतरी उद्या बर्थडे असतो, मग प्रीमियम चेंज होणार असतो किंवा एज ब्रॅकेट चेंज होणार असतो, आणि त्या ॲडवायझरला काही बेनिफिट्स असतात. सो हिचं टार्गेट असतं की नाही मी ही पॉलिसी लॉग इन करणार. बापरे. आणि डॉक्टर पण म्हणतात मॅडम काय नाही, म्हणजे हे पॅशन आहे, मी हे नाही केलं तर मी जगू शकत नाही. या लेवलपर्यंत ते आज पोचलेले आहेत. सो वुमेन एम्पॉवरमेंट ही अशी गोष्ट नाही की तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जर खरंच इच्छा आहे की मला काहीतरी आयुष्यात करायचं आहे, बॅकग्राऊंड काही असू द्या, तर तुम्हाला हे एक प्लॅटफॉर्म आहे जो उपलब्ध तुम्ही करून घेऊ शकता की तुम्ही जगाला दाखवून देऊ शकता की माझ्यात ते पोटेन्शियल आहे. म्हणजे आज वडिलांना काय हवं असेल तर ते आईकडे मागतात. करेक्ट. असं आधी असं व्हायचं की आईला काही मागायचं असेल, घ्यायचं असेल बाजारातनं, तर ते वडिलांकडं रिक्वेस्ट करायची की मला हे एवढे पैसे द्या. आज बाबांना त्यांनी बर्थडेला रेंज रोवर गिफ्ट केली. वा. त्यांना सरप्राईज. त्यांना माहीत सुद्धा नव्हतं की बाबांची ब्रिझा, म्हणजे आमचे कार्स व्हेकल्सची पण एक स्टेजेस होत्या. पहिल्या ती ऑल्टो आली 90-95मध्ये. सो तेव्हा 4 व्हीलर ते घेतली त्यांनी ऑल्टो, ते पण EMI बेसिसवरच घेतले, लोन वगैरे सगळं करून ऑल्टो घेतली. आम्हाला ते खूप छान वाटलं. मग ते बिझनेससाठी पण त्याचा वापर करायला लागले. 5 वर्ष 10 वर्ष ते त्या गाडीतनं ॲडवायझर कस्टमर्सला घेऊन जायचे, म्हणजे प्रेझेंटेशन सेमिनार्सला. नंतर हळूहळू गाड्या बदलत गेल्या. मग I10 आली, मग ब्रिझा आली. मग ब्रिझा भरपूर वर्ष वडिलांनी वापरली. इथून अकोला, नगर, जालना असे ते ब्रिझा चालू, आणि स्वतः ड्राईव्ह करतात. कामाच्या निमित्ताने ड्रायव्हर ठेवत नाही. मी किती जरी ओरडलं ते म्हणतात नाही, ड्रायव्हिंग इज माय पॅशन, मी ड्राईव्हच करणार. सो याच्यातनं मग ब्रिझामध्ये काही एकदा असं झालं की ते अकोल्याला गेले होते आणि औरंगाबादच्या अलीकडं त्यांची हायवेला गाडी बंद पडली अचानकच, आणि तिथं त्यांना हॉटेलवरती राहावं लागलं, आणि गॅरेजवाला म्हटलं की उद्या घेऊन जावा. सो हे त्यांच्या डोक्यात होतं की आपण एवढं करतोय आणि आपल्यासाठीच आपण काही करू शकत नाही. सो मग त्यांनी ठरवलं आपण एक मोठी गाडी घेऊ. आई रेंज रोवरच्या शोरूममध्ये गेली होती आणि तिने डायरेक्ट गाडीवर हात ठेवला आणि तो मॅनेजर म्हणाला, सर मॅडम ही 1.01 CRची व्हेकल आहे. तिने लगेच 5 लाखाचा चेक काढून दिला. म्हटली माझी गाडी, मला ही बुक करायची. आणि अशा पद्धतीने गाडी घरी आली, रेंज रोवर फ्रीज झाली. सो इन्शुरन्समुळं तिला हा कॉन्फिडन्स आला की मी इतके वर्ष हे केलेलं आहे, मला माहिती आहे मी हे करू शकते. सो इन्शुरन्सकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकांचा तो चेंज व्हायला. करेक्ट. आणि डेफिनेटली त्या फील्डमध्ये त्यांनी तेवढी मेहनत घेऊन आणि तुम्ही जे आत्ता पूर्ण ICU मधला किस्सा किंवा त्यांच्या एन्जिओप्लास्टीमधला किस्सा सांगितला, ते डेडिकेशन त्यांचं होतं म्हणून ते त्या लेवलला पोचू शकल्या, नो डाऊट अबाउट इट. सो खरंच खूप
खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत या स्टोरीमधनं, नो डाऊट अबाउट इट. खूप मजा आली सर आज तुमच्याशी गप्पा मारून. इन्शुरन्सेसचे वेगवेगळे कॉर्नर्स तुम्ही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेत आणि ऑफकोर्स ऑडियन्सलाही मजा आलीच असणार आहे. तर मित्रांनो, इन्शुरन्सेसच्या रिलेटेड तुम्हाला कुठलीही इन्फॉर्मेशन अजून जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी आरंभ इन्शुरन्सेसच्या रिगार्डिंग किंवा त्यांचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत, त्यांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, याच्या रिलेटेड त्यांचे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. प्लस त्यांचा जीमेल किंवा इतर कुठलेही ईमेल आय डीज असतील ज्यांच्या थ्रू तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, याही गोष्टी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकू. तुम्ही कमेंट करून तुमच्या डोक्यात, तुमच्या मनात जे काही डाऊट्स असतील ते विचारू शकता. भेटूयात पुढच्या भागात अशाच एका नवीन टॉपिकबरोबर आणि तुमच्यासोबत आणि ऑफकोर्स गेस्टसोबत गप्पा मारूयात. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.